नमस्कार. वर्षभर टिकणारा मुरंबा कसा करायचा ते पाहू. त्यासाठी अर्धा किलो वजनाचं एक राजापुरी कैरी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली. नंतर ती स्वच्छ साफ करून घेतली. नंतर ती सुती कपड्यावर स्वच्छ पुसून घ्यायची. आता कैरीचा देठ कापून त्याची बाजूची कडा सोलाण्याने सोलून घेतली. असा वरचा पूर्ण हिरवा भाग तासून घेतला. आता ही कैरी किसणीवर उभ्या रेषेमध्ये किसून घ्यायची. पूर्ण कैरी किसून एक मोठा बाउल एवढं किस मिळालेलं आहे. आता एकाकडे 3 ग्लास पाणी गरम करायचं. पाण्याला उकळी आली की किसलेला किस त्या पाण्यामध्ये सोडायचा आणि अर्धवट किस शिजवून घ्यायचा. 50% किस शिजवल्यावर तो किस झाऱ्याने गाळून एका सुती कपड्यावर पाणी गाळायला ठेवायचा आणि त्याचं पूर्ण पाणी निथळू द्यायचं. तोपर्यंत एका पॅन मध्ये 3 वाटी साखर घ्यायची. त्यात 3 वाटी पाणी घ्यायचं आणि साखर विरघळवायची. साखर पूर्ण वितळल्यानंतर पाण्यावर पांढरा फेस आला की त्यात 2 चमचे नॉर्मल टेम्परेचरचं दूध त्यात मिसळायचं आणि सर्व मिक्स करायचं. साधारण 2 मिनिटांनी पाणी स्वच्छ होऊन वर पांढरा फेस येईल. तो एका वाटीमध्ये बाजूला काढायचा. अशी ही साखरेची मळी जी आपल्या शरीराला अपायकारक असते ती पूर्ण बाहेर काढायची. गॅस बंद करून हे पाणी एका सुती कपड्यावर गाळून घ्यायचं आणि पुन्हा गॅसवर पॅन ठेवून गाळलेलं पाणी पुन्हा गरम करायला ठेवायचं. आता पाण्याला उकळी आली की कैरीचा एकतारी पाक तयार होईपर्यंत शिजवायचं. एक तार तयार झाली की गाळलेला किस त्यामध्ये मिसळायचा. सर्व छान मिक्स केल्यावर त्यात पाव चमचा हळद घालायची. ही हळद ऑप्शनल आहे. चांगला रंग आणि चव येण्यासाठी 4-5 केशरच्या काड्या घातल्या आहेत. मुरंब्याचा रंग बदलला आणि मुरंबा आटला की त्यात पाव चमचा वेलची पावडर घालायची आणि मुरंबा थोडा ओलसर ठेवायचा. त्यात गरज असेल तर किंचित मीठ घालायचं. आता एका पॅन मध्ये 1 चमचा तुपावर 3 लवंगा, 1.5 इंच दालचिनी, 2 वेलची हे सर्व तुपावर परतून घ्यायचं. 3 बदाम आणि 3 काजू कापलेले परतून घ्यायचे. त्यात 2 वेलची किंवा वेलची पावडर घालायची आणि छान परतून तयार मुरंब्यावर ओतायचं. आता हा मुरंबा थंड झाल्यावर आटला आहे. हा असा छान कैरीचा न मोडता वर्षभर टिकणारा मुरंबा तयार झाला आहे. हा मुरंबा फ्रीज मध्ये वर्षभर राहतो. हा चपाती, पराठा किंवा जेवणात भाजी नसेल तर आपण खाऊ शकतो. आजची रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.